नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये फ्लावरची रस्सा भाजी पाहणार आहोत. बनवायला अतिशय सोपे, अवघ्या 3 ते 4 मिनटातच झटपट तयार होते. पूर्वतयारी असेल तर अवघे 3च मिनटं लागतात. तर नक्की ही फ्लावर भाजी एकदा करून पहा. 2 घास जास्तच खाल्ले जातील, इतकी चविष्ट बनते आणि झटपट बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्यासाठी फ्लावर घ्यायचं आहे. तुम्हाला जितकी भाजी करायची आहे तितकी आपल्याला इथे फ्लावर घ्यायचं आहे. तर इथे मी पाऊण गड्डी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे त्याचे तुरे आपल्याला सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे. देठ मोठे असेल तर ते अशा प्रकारे त्याची कट करून घेणे. तर हा फ्लावर पूर्णपणे कट करून झाल्यानंतर आपण शिजवून घेणार आहोत. तर एका भांड्यामध्ये काढून हा एकदा सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि धुवून झाल्यानंतर फ्लावर बुडलीत पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकायचे आहे चवीनुसार. हळद टाकणे पाव लहान चमचा आणि हे फ्लावर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत ह्यासाठी एक वाटण लागणार, ते बनवून घेऊया. तर इथे एक मोठा टॅमॅटो, आलं घेतलं अर्धा इंच, लसूण पाकळ्या घेतल्यात 9 ते 10, ओले खोबरे घेतले 3 चमचे, कोथिंबीर 1 चिंच घेतलेली आहे, तसे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 3. आणि हे सर्व साहित्य मिक्सर भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान फाईन पेस्ट किंवा वाटण बनवून घ्यायचे आहे. तर इथे शक्यतो ओले खोबरेच वापरा. ओल्या खोबऱ्याने अतिशय भाजी चविष्ट लागते. तर इथे थोडेसे पाणी टाकून छान हे वाटण तयार करून घेते. तर ह्यामध्ये थोडंसं चिंच टाका. चिंच नसेल तर कोकम आगळ वापरला तरी चालेल. अतिशय छान भाजी लागते. तर इथं पाहू शकता आपला फ्लावर अवघ्या 2 ते 3 मिनटातच झटपट शिजला जातो. तर शिजून झाल्यानंतर नितळून घेतलेला आहे. आता भाजी बनायला घेऊया. कढईमध्ये 1 पळी तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलेले आहे अर्धा लहान चमचा, हिंग टाकणे पाव लहान चमचा, कढीपत्त्याची काही पाने, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे. फोडणी तयार झाल्यावर इथे सुके मसाले घालूया. लाल तिखट 1 चमचा, रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा, धने पावडर 1 चमचा, गरम मसाला टाकला आहे पाव लहान चमचा. मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आणि जे आपण वाटण केले आहे टॅमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, चिंच व ओले खोबरे, तर तेही थोडेसे अर्धा ते 1 मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तर छान परतल्यानंतर इथे पाहू शकता छान वाटण परतल्यानंतर तेलही छान सुटलेले आहे. पण अजून तेल सुटण्यासाठी, मसाला छान शिजण्यासाठी थोडेसे पाणी टाकून पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं हे वाटण आपल्याला शिजू द्यायचे आहे. तर इथे पाहू शकता शिजल्यानंतर छान याला तेलही सुटलेले आहेत. तर वाटण छान इथे परतल्यानंतर शिजल्यानंतर उकडलेला जो फ्लावर आहे तो यामध्ये मिक्स करून घेणे आणि तोही छान मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हा रस्सा किती दाट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घेणे. पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचे आहे चवीनुसार. तर इथे लक्षात ठेवा फ्लावर शिजवताना आपण मीठ टाकलेले होते, तर वाटणापुरतीच इथे मीठ वापरणे. आणि मीठ ही छान मिक्स करून झाल्यानंतर लो टू मिडियम आचेवर छान आपल्याला हा फ्लावर 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचा आहे. तर इथे मी थोडेसे पाव ते अर्धा लहान चमचा कसुरी मेथी ही मिक्स केलेली आहे. तर मिक्स करून झाल्यानंतर आता हा फ्लावर आपल्याला 2 ते 3 मिनटं छान शिजू द्यायचा आहे. हा फ्लावर आपण आधी शिजवून घेतलेला होता. वाटणही छान बऱ्यापैकी परतून घेतलेली होती, त्यामुळे भाजी शिजण्यासाठी वेळ लागत नाही. तर आपली ही फ्लावरची रस्सा भाजी तयार आहे. छान आपण ही सर्व करूया. ही नुसत्या भाताबरोबर किंवा चपाती, रोटी कशावरही छान लागते. नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.